नमस्कार येवकार तुमकां. कांय वेळा पयलीं इंडिया एअरलायन्साची बसका सोंपिल्ली आसा आनी त्या बसकेन पार्टिसिपेट जावन आमचे कडेन लायव्ह मेळपाक आयिल्ले आसा अमित पालेकर, आम आदमी पक्षाचे गोंय प्रदेशाध्यक्ष. येवकार सर, तुमकां आनी देव बरें करूं. जालें फायनल. आतां वेन्झी बिन्झी ना, ओन्ली काँग्रेस कॅन्डिडेट इन बोथ द सीट्स स्टॅम्प्ड. फायनल म्हाका दिसता हांवें लास्ट टायम जेन्ना हाजे बरोबर जेन्ना काँग्रेस पार्टी प्रेसिडेंट अमित पाटकरा बरोबर जेन्ना आमी अनाउन्समेंट केलो त्याच दिसा फायनल जाल्लें. आयज कांय खूब बऱ्यो गजाली जाल्या वीच आर फायनल आनी म्हाका दिसता गोंया खातीर बरें आसा. गोंयच्या लोकां खातीर एक जो पर्याय उपलब्ध जाला कन्सेन्सस कॅन्डिडेट, अलायन्स कॅन्डिडेट, जे म्हाका दिसता आय थिंक इज गोइंग टू बी व्हेरी गुड. आनी गोंयकारां भितर दुबाव उरचो ना कांयच. तो दुबाव आयज क्लियर जातलो. आज एक्झॅक्टली भितर डिस्कशन कितें जालें, खुबश्यो गजाली आमकां भायर सांगूनात आनी प्रेस कॉन्फरन्सार मातश्यो थोड्यो गजाली सांग पळय एक्स्ट्रा वीच यू आर पार्ट ऑफ इट. नाही, कशें आसा, कांय गजाली अश्यो आसता की विशय आसा कॅन्डिडेटांचो, विशय आसा की आमी कशें काम करचें पडटलें. कारण आज परिस्थिती अशी आसा की आमकांय सांगचें पडटलें. जर आमी आम आदमी पार्टीचो जो सिंबल आसा तो सोडून काँग्रेस पक्षाच्या सिंबलाक वोट मारतलो म्हणून सांगतले, ह्यो गजाली कशे तरेन हाताळप हें आमकां इम्पॉर्टंट आसा. कारण अल्टिमेटली एट द एंड ऑफ इट आमच्या पार्टीचो इंटरेस्ट आमकां प्रोटेक्ट करचो पडटलो for local election in 2027 or any other time when India Alliance has to go further, how it is going to go ahead up to 27 or future. ह्यो काय गजाली आसा ज्यो प्रेस कॉन्फरन्साक प्रॉब्लेम आमी सांगून आमी आज त्यो डिस्कशन केला. आनी विशय हो आसा की जो अलायन्स आसा तो अलायन्साचो धर्म आजूच सोंपतलो, लोकसभेचें इलेक्शन जायसर उरतलो की ताच्या फुडें उरतलो, ह्या गजालींचेर चर्चा जाल्या. कांय गजाली अश्यो आसा ज्यो कौटुंबीक इंडिया अलायन्साचे जे कुटुंब आसा त्या कुटुंबाक पुरत्यो मर्यादीत आसतल्यो, ते तुका हांव सांगूं शकना. पण तातल्यान बरी गजाल भायर सरता ती म्हणजे की ह्या लोकां भितर जो डावट आशिल्लो, म्हणजे तुम्ही आज जर पळयला आमी परत परत म्हणटा की 67% ऑफ पीपल आर वोटिंग अगेन्स्ट बीजेपी. आज त्या 67% वोटराक एक पर्याय जो उपलब्ध जातलो की दिस विल बी द कॅन्डिडेट ऑफ अलायन्स पार्टनर अगेन्स्ट बीजेपी. करप जे बीजेपी आसा, बीजेपी 32% 28 ते 32% वोट्स घेवन जे जिखता, जरी 67% गोंयकार ते नाका, ते आज खंय तरी एक क्लियर जालें, एक क्लॅरिटी येतली लोकांच्या मनान. लोकांक एक क्लियर कट एक ऑप्शन मेळटलें टू वोट फॉर अ पर्टिक्युलर कॅन्डिडेट. आय थिंक इट इज व्हेरी गुड फॉर नॉट जस्ट फॉर from the political perspective but also Goa's perspective, because Goa gives the mandate against BJP, but because of fractured voting usually BJP wins. That's how what we have seen for assembly. And म्हाका दिसता आतांय आज आमी जेन्ना उलयता की आमी म्हणटा नॉर्थ गोवा, साऊथ गोवा, कोणाकूच हरप अशक्य अशें ना. 25 वर्सां जे लोक निवडून आयले, त्या 25 वर्सांनी त्या निवडून आयिल्ल्या मनशान गोंयांक कितें दिलें हो प्रश्न गोंयकारां मुखार आसा. आनी हो प्रश्न प्रत्येक गोंयकारान स्वताक विचारपाक जाय की 25 वर्सां जो निवडून आयलो ताका स्वताच्या पार्टी भितर कितें स्थान आसा. म्हणजे ताका जर एक जागो जाय, खंय बसपाक जाय, जाल्यार ताका खुर्ची मागची पडटा, खुर्चे खातीर झगडचो पडटा. पंचामृता फोर्टिफाइड राइस, फोर्टिफाइड यानी प्लस F साइन. पंचामृता फोर्टिफाइड राइस में होते हैं आयरन, कैल्शियम, जिंक, फॉलिक एसिड, विटामिन A, B जैसे 9 तरह के मिनरल्स जो देते हैं संपूर्ण पोषण. पंचामृता फोर्टिफाइड राइस यानी संपूर्ण पोषण, स्वस्थ जीवन. अब घर घर में पंचामृता. सो हे लाचार पॉलिटिक्सा खातीर आमी जर वोट करतले की आमी लाचारी विरुद्ध वोट करतले, आमी एक क्लियर मॅन्डेट दितले एक इंडियन अलायन्साच्या कॅन्डिडेटाक, हो आमी विचार लोकांसमोर दवरतले आनी तो विचार फुडें घेवन आमी फुडें सरतले. कॅन्डिडेट जेन्ना अनाउन्स करतले, डिसायड करतले, तातूंत तुमचो से आसा, तुमी सांगता कोण जाय, कसो जाय. जी कॅन्डिडेटा विशयीचो कन्फ्युजन लोकांच्या मनान उरपा जायना. आज काँग्रेस पक्षान एज इंडिया अलायन्स कॅन्डिडेट व्हेरी कॅटेगरिकली हॅव सेड दॅट की फुडल्या 3-4 दिसां भितर किंवा 5 दिसां भितर नॉर्थ आणि साऊथ दोन्ही कॅन्डिडेट्स विल बी अनाउन्स्ड. I think that there is no doubt about it. All the opinions of all the alliance partners are going to be taken into consideration in next 3-4 days time, and then internally Congress party will decide. But
आम्ही एज इंडिया अलायन्स वी आर गोइंग टू कंटेस्ट दिस इलेक्शन व्हेरी स्ट्रॉंगली. वी आर गोइंग टू स्टँड विथ देम and do a lot of things which are required to make this candidate win, not just South Goa but also North Goa. आणि व्हडल्या मताधिक्यान तांकां निवडून हाडपाचो आमचो प्रयत्न. ओके, एक 2017 आम आदमी पक्षान गोंयांत प्रवेश करपाचो ट्राय मारलो. चाणक्य सर्वे बी जाले तेन्ना आमी खुबशे पोस्टर पळयले, तेन्ना फेल जाले. 2022 तुम्ही जे तरेन ट्राय मारली ते तरेन तुम्ही 2 हाडले. आता जेन्ना तुम्ही लोकसभेक वता तेन्ना लोकांक परत सांगता आमच्या पेजेर नाका, झाडू बिडू काय ना, हातार मतां मारा म्हणून. सो लोकांक कन्फ्यूज करना तुम्ही? नाही, हो एक मोठो प्रश्न आसा की आम्ही ह्या प्रश्न इनफॅक्ट दिस इज समथिंग दॅट वी नीड टू डिस्कस ऑन. की आज अशें आसा की अलायन्स जेन्ना म्हणटा तेन्ना अलायन्सा बरोबर रावप हो आमचो धर्म आसा. म्हणजे हांव जेन्ना सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सी म्हजी जेन्ना हांव सांगतालो की झाडूर मत मारता, कारण हांव आम आदमी पार्टी पक्षातर्फे थंय इलेक्शन लढलो, आमी बऱ्यापैकी मतां थंय घेतिल्ली. बट आज जेन्ना हांव वतलो आनी सांगतलो की इंडिया अलायन्साचो जो कॅन्डिडेट आसा, सिंबल हाताचो आसूं पण अलायन्स इज इंडिया अलायन्स, यू हॅव टू कन्सिडर दॅट पार्ट ऑफ इट. सो ते म्हाका दिसता इट मे बी अ लिटल डिफिकल्ट थिंग इनिशियल स्टेजीस, बट इट इज नॉट समथिंग दॅट वी शूड वरी एनी वन ऑफ अस, बिकॉज alliance is alliance. We are married and we have to understand that we have to make this marriage successful. हाजे पयलींचो इतिहास पळयलो, राजकीय इतिहास पळयलो जाल्यार एमजीपी आणि बीजेपी जेन्ना एकठांय आयले तेन्ना एमजीपी वॉज अ बिगर पार्टी देन बीजेपी. देन बीजेपी स्टार्टेड टेलिंग की नाका, शिवाचेर नाका, तुम्ही कमळाचेर मारा म्हणून. आणि लोकांनी एकदम कमळाचेरूच मारपाक सुरू केली, ती कमळाचेरूच मारीत उरले. सो सध्या आता तुम्ही जेन्ना सांगता हाताचेर मारा तेन्ना लोक झाडूचेर विसरून त्या हाताचेरूच मारपाक लागतले आणि मागीर पळयत आम आदमी पक्ष हांगच्यान गायब जातलो अशें भंय दिसना तुमकां? नाही, कशें आसता, बीजेपी इज अ पॅरासायट. दे स्ट्रायव्ह ऑन पॅरासायटीक रिलेशनशीप. म्हणजे खंयच्याय अलायन्स पार्टनराक जेन्ना ते बरोबर घेता तेन्ना ते कशें डिस्ट्रॉय करप हो बीजेपीचो एक्चुअली कोर स्ट्रेंथ आसा. तूं भारताचे जर पॉलिटिक्स पळयत, ज्या ज्या जाग्यार तांणी कशें केलें, आतां तूं महाराष्ट्रा भितर धर, महाराष्ट्रान शिवसेना फोडली, तांचे थंय गोंय लोक घेतले आणि खंय अशे पक्ष फोडत असता ते गोंयांनी ते करत आयल्या. सो when the relationship that India alliance relationship is there is a very symbiotic relationship. We are going to grow together. We are not going to destroy each other. We are not going to get into each other's vote share. We are going to build a vote share for India alliance. So when we say India alliance, तातूंत भितर घटक पक्ष आसा, काँग्रेस आसा, आम आदमी आसा, एनसीपी आसा, शिवसेना आसा, किंवा वेगवेगळे तरेन जे पक्ष आसा. आणि आम्ही काय जाग्यार ज्या जाग्यार कॉम्प्रोमायज करपाक शकता ते सगळ्या कडेन केल्या. ज्या जाग्यार शक्य ना ते आमी इलेक्शन लडटात. पूण हाचो अर्थ एकामेकांक डिस्ट्रॉय करून इलेक्शन लडटले किंवा काँग्रेस आमकां डिस्ट्रॉय करतले किंवा आमी काँग्रेसाक डिस्ट्रॉय करतले, म्हाका दिसता हाजे बद्दल कोणाच्या मनात डावट आसपाक जायना. वी आर गोइंग टू हॅव अ व्हेरी सिम्बायोटीक लव्हिंग रिलेशनशीप, अ व्हेरी लव्हिंग मॅरेज, अनलायक द मॅरेजीस that BJP conducts usually and ultimately destroys one of the spouse. That is what they did. आज तुम्ही एमजीपीची जर हिस्ट्री काढली जाल्यार आम्ही पयली एमजीपी ओरिजिनली एमजीपी, आणि त्या वेळार आम्ही एमजीपीचे कार्यकर्ता म्हणून सांगताले की हो बहुजन समाजाचा जो एक पक्ष आसा, जो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष त्या वेळार म्हणटा, तो बहुजन समाजाचो पक्ष बीजेपी सारख्या पार्टी बरोबर अलायन्स करत जाल्यार ती तांकां आज ना फाल्यां डिस्ट्रॉय करतली म्हणून. आणि ते तांणी केलेंच. जो पक्ष बहुजन समाजाचो आशिल्लो तो आज खंय आसा हे सगळ्यांक खबर आसा. आज तो पार्टी कोण चलयता हेय सगळ्यांक खबर आसा. So this is destructive politics which BJP plays. We are talking about constructive and progressive politics. I think we are going in the right direction and we have taken those decisions to go in that direction. Let us see how this relationship proceeds further, and we are going to work towards making this relationship a very successful relationship. ओके, लास्ट क्वेश्चन. इन डिटेल इंटरव्यू मागीर करुया तुजे कडेन येवन. पूण आतां लास्ट हे की महिलां खातीर आमी तिकेट दितली म्हणून भाजपान अनाउन्स केलें. एटलीस्ट महिलांची नांवां आसतली म्हणून. इंडिया अलायन्सान महिलांचे एकूय नांव ना. सो ताका लागून जे 50% मतदार महिला आसा त्यो तुमच्या अगेन्स्ट वच्यो अशें दिसता. आनी कित्याक लागून बीजेपी आज फोटो पळोवपा आयला जो महिलांचो. आज आमी म्हणटा की तांचे कडेन 3 MLA आसा महिला, तांकां मंत्री कित्याक करना, तांकां कॅबिनेट स्टेटस कित्याक दिना.
जर महिला सशक्तीकरण म्हणटा जाल्यार एक दादल्याक काडा मरे खंयच्याय मंत्र्याक. यू हॅव सो मेनी इनकॉम्पिटंट मंत्री. एकटो मंत्री तुमच्या दुसऱ्या मंत्र्याचेर उलयता की तो इनकॉम्पिटंट म्हणून, तो करप्शन करता, हे करता. एकट्याक काडा आनी एकट्याक मंत्री करा. आज बिकॉज तुम्ही दिल्या की साऊथ गोवाचो सीट वतलो आणि त्या दोन्ही कॅन्डिडेटांची जी नावां आयिल्ली, जे स्वताहून सांगताले की आम्ही आयले जिखले 60,000 मताधिक्यान जिखतलो म्हणून स्वतः सीएम सांगतालो. अचानक तुमकां बायलांची नावां याद जाता की प्रायम मिनिस्टरान सांगला मे बी वी आर लुजिंग दीस सीट्स. सो शेफाली वैद्य सारखे with no connection with Goa except for a fact that she was born in Goa. Then आता सारख्या मनशाक जर तुम्ही तिकेट दिवपाक सोदता जाल्यार गांवांतले खंयचे बायलेक दिवन पळया न्ही. सो मेनी लिडर्स आर देयर. वाय चीफ मिनिस्टर वाय म्हणजे घराणेशाही कित्याक? वाय चीफ मिनिस्टर वायज नेम शूड कम फॉर साऊथ गोवा. सो घराणेशाही हे सगळे करपाक जर बायलांचे शिल्ड फुडें करता जाल्यार म्हाका दिसता बायलांय आयज पिशी ना. बायलांय जाणा की आपल्या खातीर घर चलोवपाक आज कशें डिफिकल्ट जाला तें. आमी आज लोकांसमोर वतले म्हारगाय घेवन, आमी लोकांसमोर वतले जो बेरोजगारी आसा ती, आज हेल्थ परिस्थिती कितें जाल्या ती, एज्युकेशन गोंयची प्रायमरी स्कुलांची परिस्थिती कितें जाल्या, हे सगळे विशय घेवन आमी लोकांसमोर वतले. तेन्ना जेन्ना एक मिडल क्लास मनीस जो 15-20 हजार पगार जो पगाराचेर आसा तो कसो जगताय ताका विचार एकदां. आणि त्या महिलेक विचार की तिच्याकडे घराकडे कितें मेळटा. एक घराक लग्न जाल्ल्या टायमार ज्यो वस्तू घाल्ल्यो फॅमिलीन, ताज्या भायर तांणी फाटल्या 10 वर्सां 15 वर्सां लग्नान कितें वस्तू केल्या आसा का आपल्याक म्हणून, हो प्रश्न तूं एक घरगुती महिलेक विचार. आणि मागीर म्हाका सांग की बीजेपीन ह्या 14 वर्सांक महिलांक कितें दिलें म्हणून. महिला सशक्तीकरण म्हणजे त्यो सभा न्ही. महिला सशक्तीकरण म्हणजे 2-2 कोटी करून इव्हेंट मॅनेजमेंट करून महिला सशक्तीकरण जायना. महिला सशक्तीकरण जर खरेंच जातले जाल्यार तुमचे कडेन ज्यो आज महिला आसा तांकां पयलीं तांच्या मानाचें स्थान दिया आनी मागीर आमी उलोवया महिला सशक्तीकरण. ओके, देव बरें करूं. आणि लॉंगर इंटरव्यू करतले तुमचे कडेन येवन. देव बरें करूं तुम्ही वेळ दिला म्हणून. हे आशिल्ले अमित पालेकर, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. आणि आमी तुमकां डिटेल कव्हरेज हाडिल्ली आसा इंडिया एलायन्साच्या बसकेच्या हॉटेल थंय चल्ल्या तेज्या भायल्यान. तुम्ही पळयत रावात गोवा न्यूज. पंचामृता फोर्टिफाइड राइस. फोर्टिफाइड यानी प्लस F साइन. पंचामृता फोर्टिफाइड राइस में होते हैं आयरन, कैल्शियम, जिंक, फॉलिक एसिड, विटामिन A, B जैसे 9 तरह के मिनरल्स जो देते हैं संपूर्ण पोषण. पंचामृता फोर्टिफाइड राइस यानी संपूर्ण पोषण स्वस्थ जीवन. अब घर घर में पंचामृता.